नमस्कार मित्र हो. सहकाराची चर्चा फारच होत आहे. लातूरचे सहकार मंत्री असताना गचबच्यासारखं मुख गिळून गप्प आहेत. या बँकेला MD देऊ शकत नाहीत, मार्केट कमिटीला सचिव देऊ शकत नाहीत, आणि एवढंच नाही तर पीक विमा जुना नव्याशिवाय काही होत नाही. मग हे बोलत असताना मी बोलणं आणि यातल्या एक्सपर्ट माणसानं बोलणं गरजेचं असतं. म्हणून ऐका काय म्हणतात ॲडव्होकेट अविनाश इरपतगिरे, सहकाराची दिशा दशा आणि आजचं चित्र. नमस्कार वकील साहेब. नमस्कार. तर आपण सहकाराच्या कालच्या, आजच्या आणि उद्याच्या विषयी तुम्हाला काय वाटतंय यावर बोलावं. सर्वप्रथम मी मराठवाडा नेता यांचं आभार व्यक्त करतो आणि मला त्यांनी या यूट्यूब चॅनलवर माझं मत व्यक्त करण्याची संधी दिली. काल सहकार भवनाचं उद्घाटन झालं लातूर शहरामध्ये, आणि ते उद्घाटन झाल्यानंतर माझ्या एका डोळ्यामध्ये अश्रू होते आणि दुसऱ्या डोळ्यामध्ये दुःख होतं, वेदना होत्या. त्याचं कारण असं की एका आनंदाश्रू एका डोळ्यामधले असे होते की लातूर शहरामध्ये एक देखणी इमारत, 40,000 स्क्वेअर फुटाची इमारत सहकार मंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली उभी आहे. आणि दुसरीकडे दुःख आणि वेदना ह्या गोष्टीच्या होत्या की कुठे नेऊन ठेवलाय हा सहकार. जसे कुठे नेऊन ठेवलाय हा महाराष्ट्र आधी जे स्लोगन होतं, त्याच पद्धतीनं कुठे नेऊन ठेवलाय हा सहकार. आणि ज्यावेळेस मी मंथन करत गेलो आणि विचार करत गेलो तर मागच्या कालखंडामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः मराठवाड्यामध्ये लातूरचा सहकार हा पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेने बरोबरीत होता. अगदी 65-70च्या काळापासनं कैलासवासी केशवरावजी सोनवणे माजी सहकार मंत्री असोत, कैलासवाजी शिवाजीरावजी नाडेसाहेब असोत सहकार मंत्री, इवन कैलासवासी माननीय विलासरावजी देशमुख साहेब असोत, यांच्या कालखंडामधला जर सहकार बघितला तर आशिया खंडातली पहिली कॉपरेटिव्ह ऑइल इंडस्ट्री, म्हणजे ते तर सहकाराचा उद्देश सफल करू शकली नाही, परंतु लिक्विडेशनमध्ये काढून ती जी इमारत जागा होती त्या जागेवर आपण सहकार भवन बांधत आहोत. तर त्या सहकार भवन बांधण्यापाठीमागचा उद्देश काय आहे? नुसते केवळ विटा, सिमेंट आणि पिल्लर उभा करून इमारती बांधून सहकार उभा राहणार नाही किंवा रुजला जाणार नाही. त्यामुळे मला एका डोळ्यामध्ये आनंद होता की ज्या जुन्या जाणकार राजकीय नेत्यांनी, जे आत्ता मी ज्यांची नावं घेतली, त्यांनी सहकार वाढवला, जोपासला आणि त्याचे राजकीय फायदे सुद्धा त्यांच्या राजकीय जीवनामध्ये त्यांना झाले. ते महाराष्ट्रामध्ये मोठे नेते झाले. परंतु दुसरीकडे लातूर शहरातला आणि मराठवाड्यातला हा सहकार नेतृत्वाअभावी संपुष्टात आला. तर हे सहकार भवन कितपत सहकाराला उभारी देण्यामध्ये यशस्वी ठरेल हे माझ्या मनामध्ये शंका आहे. एकंदरीत सहकाराची वाटचाल पाहत असताना, कायदे पाहत असताना, जिसकी लाठी उसकी भैंस या प्रकारे जे सत्तेत असतात ते सहकार ही जहागिरी समजतात. दुसऱ्या बाजूला ER वेगळा रिझल्ट देतो, DDR वेगळा रिझल्ट देतो आणि जॉईंट रजिस्ट्रार वेगळा रिझल्ट देतो. मी एकदा राठोड जॉईंट रजिस्ट्रार होते, त्यांना म्हटलं होतं तुमचं बरं आहे, म्हणलं वल्ल बी जळतंय आणि वाळलं बी जळतंय. याविषयी तुम्हाला काय वाटतं? नाही, कसं आहे, सहकाराचा मूळ उद्देश हे घटनेमधील जे उद्देशिका आहे की सामाजिक आणि आर्थिक न्याय या देशातल्या नागरिकाला, या राज्यातल्या नागरिकाला मिळवून देणं, आणि घटनेच्या उद्देशिकेप्रमाणे अभिप्रेत असलेला समाज सहकाराच्या माध्यमातून निर्माण करणं, याच्यातून ह्या सहकाराची संकल्पना उभी झाली. मग त्यासाठी गाडगीळ साहेब असतील,
विखे पाटील, विठ्ठलरावजी विखे असतील, वसंतदादा पाटील असतील, यशवंतरावजी चव्हाणजी काल नावं घेतली गेली व्यासपीठावरून, या सगळ्यांनी हा सहकार महाराष्ट्रामध्ये आणला, त्याच्या संबंधी कायदे केले. आणि विशेषतः हे कायदे करत असताना या सगळ्यांनी, अनेक विभिन्न विचाराचे हे नेते होते, परंतु त्यांनी तो राजकीय विचार सहकारामध्ये आला नाही पाहिजे. आणि विना सहकार नाही उद्धार. राजकीय विचार बाजूला ठेवून, बाहेर ठेवून सहकारामध्ये आपण सगळेजण काम करू आणि घटनेच्या उद्देशिकेप्रमाणे आपण समाज निर्माण करू, हा त्या सहकाराचा उद्देश होता. कालांतरानं हा प्रवास 40, 50, 60 वर्ष झाले असताना आज सहकारामध्ये काय झालं तर राजकीय व्यवस्था सहकारामध्ये घुसल्या गेल्या. आणि राजकीय व्यवस्था घुसून हे सहकार आता सहकार न राहता एक ठराविक कुटुंबाच्या वर्चस्व असलेल्या संस्था झाल्या. आणि त्यामधनं सामाजिक आणि आर्थिक न्याय सहकारामधून मिळेल असं होईनाचं झालं. आणि त्याच्यामुळं सहकार तळागाळाला गेला. आता सहकारावरची जी पकड आहे, ज्या कुटुंबाच्या पकड आहेत, त्यांचं कसं झालंय, 10,000चा शेअर्स घ्यायचा आणि 200 कोटी कारखान्याचा मालक व्हायचं आणि त्या कारखान्याच्या मालकीतून सत्ता मिळवायची. आणि सत्ता मिळवून एक कुटुंबाचं वर्चस्व जर सहकारी संस्थेवर तयार झालं आणि सहकार जर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीसारखं काम ती संस्था करायला लागली तर ते सहकार राहत नाही. तर ते सहकार न राहता ते एका ठराविक विशिष्ट कुटुंबाची किंवा एखाद्या गटाची ती संस्था होते. त्यामुळं तो सहकार ज्या उद्देशिकेप्रमाणे निर्माण झाला, ते उद्देश आज 70 वर्ष जवळजवळ झाले, 40 आणि 66 वर्ष महाराष्ट्राला स्वातंत्र्य म्हणजे महाराष्ट्र राज्य स्थापन होऊन, तरी पण त्या सहकाराच्या उद्देशिकेप्रमाणे आपण समाज निर्माण करू शकलो नाही. राजकीय व्यवस्थेत असो, प्रशासकीय व्यवस्थेत असो, हे खरी खेदजनक बाब आहे. मला नेहमी विलासराव देशमुखांची भाषणं ऐकायला मिळायची आणि ते म्हणायचे की चेअरमन गुटगुटीत आणि संस्था दिवाळखोरीत. नेमकं आज जर बघितलं, लातूरची आशिया खंडातली पहिली डालडा फॅक्टरी, सूतगिरणी, नंतर 2 सूतगिरण्या, नंतर मागासवर्गीयाची सूतगिरणीची तर मशिनरी सुद्धा नाही. म्हणजे या चळवळीतील झारीतील शुक्राचार्य कोण आणि त्यांना कंट्रोल करणं काही शक्य आहे असं वाटतंय का तुम्हाला? आता तुम्ही माननीय नामदार विलासरावजी देशमुख साहेबाचा उल्लेख केला. 1984 साधारणतः 84-85 मध्ये शंकररावजी चव्हाण साहेबाच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांना सहकार खातं मिळालं आणि त्यांनी त्या संधीचं सोनं केलं. आणि सबंध महाराष्ट्रभरच नाही तर विशेषतः आपल्या जिल्ह्यामध्ये सहकाराचं जाळं विणलं गेलं. मग ते हाऊसिंग सोसायटीच्या माध्यमातून असो, ग्राहक संस्थेच्या माध्यमातून असो, मजूर संस्थेच्या माध्यमातून असो, किंवा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या जे संस्था आहेत, त्या संस्थेमधनं त्या संस्था नोंदणी करून उभ्या करून एक कार्यकर्त्याचं जाळं विणलं गेलं. त्यांच्या या कल्पकतेचा त्यांना 1999 मध्ये राज्याचे मुख्यमंत्री होत असताना त्याचा फायदा झाला. आणि त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये त्यांनी जे सहकाराबद्दलची दृष्टी होती, जे त्यांना सुद्धा जे केशवरावजी सोनवणे आणि शिवाजीराव नाडे यांच्या मार्गदर्शनातून मिळालेली होती, ती त्यांनी जोपासली. परंतु काळाच्या ओघामध्ये काय झालं, आज जी सूतगिरणी तुम्ही त्याचा उल्लेख केला, जे काडीमोल किमतीने विकली संस्था, सहकारी संस्था हे एक संस्था निर्माण करणं, त्याच्यात गैरव्यवहार करणं, लिक्विडेशनमध्ये काढून त्याची मालमत्ता विकणं एवढ्यापुरती मर्यादित राहिलेली नाही. 22,000 स्प्लेंडर्स सूतगिरणीचे ज्यावेळेस मी वकिलीमध्ये माझ्याकडे ते मॅटर असताना मी ते चाळलं तर 22,000 स्प्लेंडर्स
सील तुटलेले नव्हते, अशी सूतगिरणी काडी मोल किमतीला विकली गेली. बरं, विशेष म्हणजे का विकली गेली तर जिल्हा बँकेचं 8 कोटी रुपये, मला आकड्यात कमी जास्त होईल, सूतगिरणी देणं होतं. पण सूतगिरणीची मालमत्ता 25 कोटीची होती. ती सूतगिरणी 3.25 कोटीला विकली. बँक सहकारातली 5 कोटीला बुडाली आणि 25 कोटीची मालमत्ता प्रायव्हेट लोकांच्या कशात गेली. अशा पद्धतीनं जर आपण सहकारामध्ये काम करू लागलो तर आपण घटनेला अभिप्रेत असलेला समाज आणि सामाजिक आणि आर्थिक न्याय सहकाराच्या माध्यमातून कसा देऊ शकू, हा विचार करण्याचा विषय आहे, मंथनाचा विषय आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक खूप चांगली आहे असं म्हणून एका बाजूला कागदोपत्रीवर दिसतंय, पण दुसऱ्या बाजूला रेना कारखाना, विकास कारखाना, विकास 2 कारखाना, मांजरा कारखाना अशा अनेक साखर कारखान्यापुरती ही बँक झाली आहे. म्हणजे लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही एका कुटुंबापुरती झाली असा आरोप केला जातो. नेमकं यावर तुमचं काय मत आहे? हे बघा, लातूर जिल्हा मध्यवर्ती बँक मराठवाड्यातल्या बँकेपेक्षा बरी आहे. म्हणजे इतराचं तर दिवाळच वाजलंय हा. आणि माझ्या खिशात 2 रुपये आहेत. त्याच्यामुळं आम्ही फार संपन्न आहोत असं म्हणण्याचं कारण नाही. मूळ जिल्हा बँकेचा उद्देश काय, तर ह्या जे छोट्या छोट्या सहकारी संस्था आहेत ना, वीट उत्पादक असतील, ग्राहक संस्था असतील, हाऊसिंग सोसायटी असतील किंवा कोणत्याही वेगवेगळ्या सहकारी संस्था जे आपण नोंदणी करतो, त्या संस्थेला पतपुरवठा करणे, अगोदर त्या संस्थेला सभासद करून घेणे आणि नंतर त्यांना पतपुरवठा करून त्या सभासदांना उभं करणे. जिल्हा बँकेचा उद्देश शेतकऱ्यांना फक्त कर्ज देणे आणि वसूल करणे हे सावकारीचा उद्देश नाही आहे. जिल्हा बँकेचा उद्देश सहकारामधले जे मी यापूर्वी जे उद्देशिका सांगितल्या, सामाजिक आणि आर्थिक न्याय तळागाळातल्या माणसाला देण्याचा आहे. तो उद्देश लातूर जिल्हा बँकेने किती सफल केला, हा सुद्धा इथल्या राजकीय व्यवस्थेने चिंतन करण्याचा विषय आहे. शिवाजीराव पाटील निलंगेकर सहकारी साखर कारखाना असेल, आपला नळेगावचा सहकारी साखर कारखाना असेल किंवा अरविंदजी कांबळे त्यांनी प्रियदर्शनी सहकारी साखर कारखाना असेल किंवा बालाघाट सहकारी साखर कारखाना असेल, ह्या संस्था, त्या संस्थेमध्ये काही जरी दुरावस्था थोडी बहुत असली व्यवस्थापनामधली, ह्या संस्था का बंद पडल्या तर त्या आर्थिक पतपुरवठ्याअभावी साखरामधला जो दराचा जो कमी जास्तपणाचा जो विषय असतो तो ते त्यांनी मॅच करू शकले नाहीत आर्थिक पतपुरवठ्याअभावी. आणि या जिल्हा बँकेचं काम होतं की या कारखान्यांना नर्सिंग करणं, या कारखान्यांना वेळोवेळी पतपुरवठा करणं आणि 20-20 हजार सभासद यांना शेतकऱ्यांना सामाजिक न्याय, आर्थिक न्याय देणं. यांनी काय केलं, ही जिल्हा बँक राजकीय व्यवस्थेसाठी वापरली. आणि मग ज्यांची जिल्हा बँकेवर पकड आहे त्यांच्याच नुसत्याच सहकारी संस्थांना नाही तर खाजगी संस्थांना सुद्धा पतपुरवठा करून आम्ही बँकेचा पतपुरवठा करतो आहोत RBIला दाखवण्यासाठी. ते रेशो मेंटेन करावा लागतो डिपॉझिट्स आणि लोनचा, तो दाखवून ह्या संस्था बंद पाडणं. ठीक आहे, त्या संस्था बंद पडल्या, राजकीय व्यवस्था चालू आहे, ह्याचा दुष्परिणाम काय? दिनकरराव माने साहेब कारखान्याचे चेअरमन होते, मी कारखान्याचा वकील होतो त्यांच्या मारुती महाराजचा, आणि 5 कोटी रुपये प्री सिजनल लोन पाहिजे. किती? 5 कोटी. 5 कोटी नाही देऊ शकली जिल्हा बँक प्री सिजनल लोन. नाही देऊ शकली म्हणजे जाणीवपूर्वक दिलं नाही का नियमानं? नाही, आता राजकीय व्यवस्थेत ते वेगळ्या पक्षात, संस्था एका पक्षाच्या विचारधारेखाली पकड होती, पण हे राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून त्या सहकारामधून त्यांना 5 कोटी प्री सिजनल लोन नाही मिळू शकलं.
खासदार रवी गायकवाड सर, माने साहेब यांनी बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये जाऊन प्रयत्न केला. तिथं त्यांनी सांगितलं की आम्ही कारखाना उभारणीला कर्ज देतो पण प्री सिजनल लोन देत नाही. त्याचा पर्याय काय झाला? विपर्यास. तो कारखाना क्रशिंग नाही करू शकला. 400 कर्मचारी आणि न्हावीच्या दुकानापासून ते परमिट रूम ह्या सगळ्या व्यवस्था त्या कारखान्यावर अवलंबून होत्या, त्यांच्या उपजीविका. इथं लातूर जिल्ह्यामध्ये किंवा टाटा बिर्ला हे येऊन इथं उद्योग नाही टाकणार. हेच शेतकऱ्याच्या आणि जीवनामध्ये क्रांती करणाऱ्या संस्था होत्या. तर 400 कर्मचारी 3 वर्ष बिनपगारी होते. आणि परत ज्या वेळेस त्या बँकेवर एका राजकीय पक्षाचं कारखान्यावर वर्चस्व आलं, त्या कारखान्याला पतपुरवठा करून चालू करण्यात आलं. म्हणजे मला सांगण्याचं तात्पर्य असं आहे की तुम्ही ज्या महाराष्ट्राच्या नेत्यांनी ज्या उद्देशाने हा सहकार उभा केला, ते उद्देश आज जिल्ह्यामध्ये सफल होतोय का? आणि मग जर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नुसतं सहकाराच्या नावावर चालवायचे असतील तर हे असे सहकार भवन किती जरी बांधले तर तिथं बसण्यासाठी कार्यकर्ते पाहिजेत ना, बरोबर. विचाराची बैठक करण्यासाठी. नुसते सहकार बांधून सहकाराचा विकास होणार नाही. तर तुम्हाला ते काय विश्वासार्ह कार्यकर्ते तयार करावे लागतात. राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून सर्व राजकीय पक्षातल्या नेत्यांनी एकत्र येऊन हा सहकार कसा उभा करायचा. ठीक आहे, निवडणुकीपुरतं राजकारण सहकारातल्या हे ठीक आहे, पण माझ्या हातात संस्था आहे आणि मी ठरवेल त्यालाच मदत करेन तर हा सहकार राहत नाही. हा सहकार होऊन विनाश. सगळ्यात महत्वाचं की 10 वर्ष जे कंटिन्यू डायरेक्टर आहेत हा ते अपात्र राहतील असा जो सेंट्रल गव्हर्नमेंटचा आदेश निघाला हो. आणि याला प्रतापराव चिखलीकर ऑब्जेक्शन घेतल्यामुळं बाद झाले, पण परभणीमध्ये ऑब्जेक्शन न घेतल्यामुळं टिकले. मग अधिकाऱ्याची काही नैतिक जबाबदारी आहे का नाही पाहायची? तुम्हाला एक सांगतो, विशेषतः या राज्यातला सहकारच संपवला सहकार खात्यातल्या अधिकाऱ्यांनी. म्हणजे कुंपणाने शेत खाल्लं असं झालं ते. राज्यातल्या ऑडिटर्सनी जर प्रामाणिकपणे जसा कॅग रिपोर्ट देतो तसे जर ऑडिट रिपोर्ट दिले असते तर त्या वेळेस त्याचं करेक्शन करता आलं असतं. आणि ते करेक्शन करून राज्य व्यवस्थेतल्या राजकीय व्यवस्थेतनं आणि त्या अधिकारातनं इव्हन सहकार खात्याला ते दुरुस्त करून ती संस्था वाढवता आली असती, टिकवता आली असती. परंतु यांनी याचा विपर्यास करून ड वर्गातली संस्था अ वर्ग दाखवायची आणि निवडणुकीसाठी अ वर्गातली संस्था ड वर्गात दाखवायची. म्हणजे तिथला अ वर्गातला प्रतिनिधी कसा वंचित राहील निवडणुकीला आणि क आणि ट वर्गातला प्रतिनिधी कसा निवडणुकीमध्ये सहभागी होईल, अशा पद्धतीनं जर ऑडिटर्स, रजिस्ट्रार्स यांनी जर त्यांच्या पदाचा, त्यांच्या अधिकाराचा उपयोग केला, त्याच्यामुळेच तर ह्या सहकाराला अशी आजारपणाची अवस्था आली. साहेब, तुम्ही लातूरचे सुपुत्र आहात. कर्मधर्म संयोगानं तुम्हाला बाळकडू सहकाराचं, आपले पिताजी सहकारात होते, त्यांनाही काही चटके बसले. त्या काळात आम्ही आमची बिना सायलेन्सरची लुना घेऊन पिताजीकडे येत होतो. मग तुम्हाला कधी चीड, राग, वकील म्हणून की सो मोठो जसं कोर्ट निकाल देत आहे तसं सो मोठो येणाऱ्या बँकेच्या निवडणुकीमध्ये काही करावं, काही निर्णय घ्यावेत असं तुम्हाला वाटतंय का नाही? हे बघा, मी अगदी बालवयापासून सहकारातले काकासाहेब, आम्ही म्हणतो शिवाजीरावजी नाडे साहेब, ते असतील, भगवानरावजी गोगरे साहेब, आमचे वडील खरेदी विक्री संघाला मॅनेजर होते, ते चेअरमन होते. मी अगदी लहान वयापासून त्यांच्यातलं मोठेपण, सहकाराचं महत्त्व हे बघत आलो. याच जिल्हा बँकेच्या निवडणुकीमुळे मध्ये नाही तर मी सातत्याने गेली 32 वर्ष वकिली करत असताना, ठीक आहे, वकिली एक प्रोफेशन आहे, परंतु या सहकार हा माझे संवेदना आहे आणि माझी कंप्लीट धारणा आहे
म्हणजे आजही की सहकाराच्या माध्यमातूनच तुम्ही तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचू शकता, त्याला आर्थिक न्याय देऊ शकता. म्हणून माझं वकिलीमधून प्रोफेशनचा भाग जरी सोडला तर कर्तव्याचा भाग म्हणून या देशातला, या राज्याचा आणि एक गावचा. व्यक्ती म्हणून माझा कायम उद्देश असा राहिलेला आहे की सहकार डॅमेज झाला नाही पाहिजे. मार्केट कमिटी किती टक्के सहकारात येते? नाही, त्याचा एक वेगळा कायदा आहे. म्हणजे सहकाराचा 100% नाही नाही. त्याच्यात फक्त काही अधिकार मार्केट कमिटीच्या कायद्याखालचे इथल्या निबंधकांना दिले असल्यामुळे ते सहकाराशी सुसंगत वाटतं. आता मध्ये एक कायदा निघाला सेंट्रल गव्हर्नमेंटचा, मला वाटतंय मुंबई, नागपूर, पुणे अशा 2-3 मार्केट कमिट्या त्या बरखास्त करून तिथं डायरेक्ट मंत्री आणले. तसं लातूरसाठी सुद्धा अर्चना पाटलांनी मुख्यमंत्र्याकडं निवेदन दिलं किंवा मध्ये मध्ये ऐकलं होतं की ही मार्केट कमिटी सुद्धा बरखास्त होणार. मग ही त्यांच्या ताब्यात आहे म्हणून बरखास्त होत नाही का? नेमकं काय तुमचं काय मत आहे? नाही नाही नाही, ते कसं आहे, कायद्यामध्ये अशी तरतूद आहे की समजा मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह ॲक्ट सारखं की ती जर मार्केट कमिटीचा एरिया ऑफ ऑपरेशन जर 2-3 राज्यामध्ये व्यापत असेल तर ते सेंट्रल गव्हर्नमेंटनी कायदा काढलेला आहे आणि त्या कायद्याआधारे मग ते बॉडी कॉन्स्टिट्यूट करतात. हे आणखीन आपल्या मार्केट कमिटीज किंवा मराठवाड्यातल्या बऱ्याच मार्केट कमिट्याचा एरिया हा तो मार्केट कमिटी ॲक्ट खाली जो नेमून दिलेला आहे ते त्यांनी काही एक्सटेंड केलेला नाही. ते कायद्यामध्ये दुरुस्ती झाल्यानंतर त्या वेळेस ती व्यवस्था त्याची काळजी घेईल. पण असं काही कुणाच्या ताब्यात असल्यामुळं किंवा काय कायद्याचं काम करेल. आणि एकंदरीत आजचं चित्र, आजची परिस्थिती, सहकारामध्ये वाढत चाललेला राजकीय हस्तक्षेप पाहता सहकार मोडीत निघतोय कधी कधी असं मला वाटतं. यावर तुमचं काय मत आहे? कसं आहे, देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि देशाचे गृहमंत्री अमित भाई शहा, विशेषतः अमित भाई शहानी सहकार गुजरातमध्ये वाढवला आणि रुजवला. हा, आणि त्याच्यामधनच त्यांना त्याचे राजकीय व्यवस्थेमध्ये त्याचे फायदे झाले आणि त्यांनी त्या सहकाराचं महत्व बघून त्यांनी स्वतंत्र एक सहकार खातं उभा केलं केंद्रात. फर्स्ट टाइम इन हिस्ट्री त्यांनी कोऑपरेटिव्ह डिपार्टमेंट स्वतंत्र त्याचं मंत्रीपद वगैरे वेगळं तयार केलं. कारण त्यांना माहीत होतं की सहकाराचं महत्व. आणि मोदीजींचा सुद्धा नारा बघा की तो सहकाराशी किती सुसंगत आहे. सहकाराची व्याख्या काय? मराठीमध्ये विना सहकार नाही उद्धार, हिंदीमध्ये सबका साथ सबका विकास, आणि इंग्लिशमध्ये काय, ईच फॉर ऑल, ऑल फॉर ईच. तर मोदीजींनी 14 साली तो नारा दिला. तर इथली जी राजकीय व्यवस्था आहे त्यांच्या विचाराची, त्यांना फार मोठी संधी आहे इथं काम करण्याची. महाराष्ट्रामध्ये एक फार मोठा व्हॅक्यूम आहे सहकारामध्ये काम करण्याचा. आणि सुदैवाने सहकार पूर्णतः संपला नाही. तर या सहकाराला परत खत पाणी घालून हा वाढवता येऊ शकतो. तर इथल्या जी राजकीय व्यवस्थेला जे मोदीजींच्या विचाराशी, अमितभाईच्या शहाच्या विचारांशी, साहेबांच्या विचारांशी जे सुसंगत इथं काम करतात त्यांना हे संधी आहे सहकार वाढवण्याची. सुदैवानं, दुर्दैवानं, योगायोगानं लातूर जिल्ह्यामध्ये साखर कारखानदारी देशमुख फॅमिलीच्या ताब्यात असल्यामुळं एक रेणापूर वगळता औशाचे आमदार अभिमन्यू पवार असतील, निलंग्याचे आमदार संभाजीराव पाटील असतील, हे ज्या पद्धतीनं एकजुटीनं, एक दिलानं, एक दिशा निश्चित करून काय म्हणजे सहकार जिवंत ठेवला पाहिजे, सहकारी बँक जिवंत ठेवली पाहिजे,
पण इथं मात्र वरून वेगळं काय, वरून कीर्तन आतून तमाशा, हे जे चालू आहे त्याला काही मार्ग निघेल वाटतं का नाही तुम्हाला? कसं आहे तुम्हाला सांगतो, देशमुख फॅमिली वगैरे हा विषय नाहीये. हम्म. कारखाने त्यांनी काम केलं, ज्या त्यांच्या पद्धतीने त्यांनी काम केलं ना, ठीक आहे. जिल्हा बँकेचा फायदा त्यांच्या सहकारी संस्थेसाठी घेतला, तुम्हाला त्यांनी रोखलं का? नाही ना. आज 2014 याच्या पूर्वी काय विषय होता की नाही, गव्हर्नमेंट दुसरं आहे, राजकीय हस्तक्षेप खूप आहे, शक्य होत नाही, हम्म. कार्यकर्ते दजावत नाही. आज 14 आणि आज 26, 12 वर्ष झालं, तुम्हाला रोखलं नाही ना. सहकारात काम करायला कुणी रोखलं नाही, हम्म. आणि सहकाराच्या माध्यमातून सामाजिक आणि आर्थिक न्याय देण्यासाठी रोखलं नाही. आणि तुमचा राजकीय व्यवस्थेमध्ये काम करण्याचा हा उद्देशच आहे, आणि तुम्ही त्याच्यासाठी काम केलंच पाहिजे, असं प्रत्येक सहकारातल्याच नाही तर प्रत्येक नागरिकाचं, मतदाराचं मत आहे. तर त्यांनी जर त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेऊन केलं. आता उदाहरण सांगण्याचं झालं, तुम्ही जे म्हणत होतात की सहकारात तुमचा वकील, आता स्वर्गवासी रामचंद्रराव पाटील तळेगावकर सहकारातले एक ज्येष्ठ नेते होते. अहो, त्यांच्या नावाने खरेदी विक्री संघ उदगीरचा काही असेल, दिव्यातल्या वातीप्रमाणे तो दीपक त्यांनी चालू ठेवला ना. भगवानराव पाटील बँकेचे संचालक झाले, त्यांना खूप काही संघर्ष करावा लागला, हरकत नाही, पण त्यांनी तो सहकार जो काही आहे त्यांच्या कुवतीप्रमाणे तो टिकवून ठेवला. आणि सहकारामध्ये काम करत असताना यश अपयश, सत्ता असेल नसेल, इथं राजकीय व्यवस्थेचा विषयच नाही, म्हणजे पक्षीय राजकीय व्यवस्था हे सहकारातल्या उद्धारासाठी वापरणं गरजेचं आहे. त्याचा परिणाम काय होईल ते पर्क्युलेट होऊन खाली जाईल. आता भूविकास बँका लिक्विडेशन मध्ये निघाले, काय कारण आहे? तेच कारण आहे. शेतकऱ्याला आता कर्ज मिळण्याची व्यवस्था काय, नॅशनलाइज बँका तिथं अनेक प्रोटोकॉल्स, अनेक फॉर्मॅलिटीज. जिल्हा बँकेमध्ये सहकारी संस्थेला सभासद करून घ्यायचं की नाही घ्यायचं हे त्या राजकीय व्यवस्थेवर ठरतं, की हा माझा मतदार होईल का, हा मला राजकारणात विरोध करेल का. अशा पद्धतीनं जर तुम्ही सहकाराकडे बघणार असाल तर ते मूळ उद्देशाच्या कम्प्लीट टोटली कॉन्ट्ररी आहे. त्याच्यामुळे सहकार वाढणारी नाही, फुलणारी नाही. आणि मग ते निवळ रडक्याचे डोळे पुसण्यासाठी सहकारात आम्ही काम करतो म्हणणं चुकीचं आहे. आता एकंदरीत शेवटचा प्रश्न, की तुम्ही या सगळ्या महाराष्ट्रातल्या आणि जिल्ह्यातल्या सहकारी चळवळीविषयी काय सांगू इच्छिता? थोडक्यात काय करावं लागेल? तुम्हाला एक त्याच्यातला विषय आहे, पहिल्यांदा 1960 पासून ज्या शेतकऱ्यांनी शेअर्सच्या पोटी रक्कम गुंतवलेली आहे, शेअर्स पोटी, बरं, सूतगिरणीचे शेअर्स 2000 रुपयाला 1976-77 साली आमच्या आजोबांनी घेतले होते, का तर कापूस घालायचो. तर 2000 रुपयाला इथं श्यामनगरला प्लॉट येत होता. आज त्या प्लॉटचं व्हॅल्युएशन काय? कुठे? असे जे शेअरच्या रक्कम वाया गेल्या, त्यांच्या शेअरच्या रकमेला तुम्ही किमान व्याज तरी किमान द्यावं लागेल, बँक रेटने असो. तर त्याचे आता पीक कर्ज काढताना 20% त्याची व्याज कपात होत, शेअर्स कपात होतात. समजा तर माझं लिमिट 1 लाख रुपये बॉरोईंग लिमिट आहे ऊस कर्ज, तर 20% म्हणजे मॅक्झिमम वाढत तर त्याचे 10,000 20,000 जे शेअर्स जमा आहेत त्या शेतकऱ्याचे, त्याला व्याज दिलं पाहिजे ना. आधी बुडीत आहेत ना शेअरची रक्कम. अहो, त्याचा 7-12 ऑटोमॅटिक कोरा होईल ना त्याच्या शेअर्सच्या रकमेला व्याज दिल्यानंतर. कुठे आहे ती शेअरची रक्कम? जिल्हा बँकेने डिक्लेअर करावं की आज विकास सेवा सोसायटीतल्या एवढ्या शेतकऱ्यांचे
शेअर्सची रक्कम जमा झालेली आहे आणि इतक्या दिवसापासून जमा आहे, त्याच्या व्याजाचं काय? त्या शेतकऱ्याला व्याज मिळतं का त्याच्या शेअरच्या रकमेला? नाही मिळत. हा एक भाग झाला, म्हणजे शेतकऱ्याच्या त्याची जी कपात झालेली रक्कम आहे. दुसरी गोष्ट, तुम्हाला महाराष्ट्रभर कार्यकर्ते तयार करावे लागतील आणि ग्रामीण वेगवेगळ्या सहकारी संस्था उभ्या करून पतपुरवठा करणाऱ्या संस्था, त्यांच्या मार्फत त्यांना कर्ज द्यावं लागेल. आणि छोटे छोटे उद्योग आता बचत गटातनं होतच ना, तेच सहकारी संस्थेच्या माध्यमातून होऊ शकतं. त्याच्यातली दुसरी गोष्ट आहे आता की लाडकी बहीण, तुमच्या टीव्ही आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मला हे माझ्या मनातली गोष्ट बोलावीशी वाटते की लाडकी बहीण योजनेतनं प्रत्येक लाडक्या बहिणीला 3,000 रुपये मिळतात. ती प्रपंचाला वापरते, सगळ्याच प्रपंचाला वापरते का असं होत नाही. कधी मुलाला देते. तर तिला संचय करण्यासाठी राज्य पातळीवर या राज्याने, आता जे गव्हर्नमेंट आहे त्यांनी राज्य पातळीवर एक महिला बँक उभा करावी, महिला सहकारी बँक. जशी महाराष्ट्र बँक, शिखर बँक, महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक जशी आहे तशी महिला सहकारी बँक उभी करावी आणि त्या बँकेच्या माध्यमातून महिलांना पतपुरवठा करून छोटे छोटे उद्योग उभा करून त्यांना आर्थिक सक्षम कसं करता येईल हे राज्य व्यवस्थेने पाहावं, अशी एक माझी संकल्पना आहे डोक्यात. मित्रहो, अविनाशजी पतगिरे हे सहकारातले तज्ज्ञ म्हणून ज्यांच्याकडे आम्ही पाहतो, अनेक जजमेंट वेगवेगळे यांनी हायकोर्टापर्यंत जाऊन अंटिल डेथ और रिझाईन द मेंबर और चेअरमन ऑफ मांद्रा चॅरिटेबल ट्रस्ट हाही निर्णय बदलला. सहकारात वेगवेगळे बदल आणण्यासाठी मला आठवतंय आपण नितीनजी गडकरी यांनाही भेटला होतात, अनेक लोकांना, गोपीनाथरावजी मुंडे यांनाही भेटला होतात. तर एक अभ्यासू तज्ज्ञ म्हणून त्यांचं मत जाणून घेण्यासाठी आजचा हा प्रपंच आहे. ते बिझी असताना सकाळी मी त्यांना विनंती केली की 9:30 वाजता की एक 10 मिनिटात मी येतो, तर ते लगेच तयार झाले आणि ही फेसबुक लाईव्ह केलंय. कारण पुन्हा एखादा वाक्य बदला फिरला म्हणल्यावर गडबड नको म्हणून ते लाईव्ह केलंय. ते आता आपण उद्या यूट्यूबवर टाकणार आहोत. मित्र हो, शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपापल्या लोकप्रतिनिधीला सहकारासाठी जागृत करा. वकील साहेब, आपलं मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद सर, धन्यवाद.